Good afternoon everyone. In the last video we started the tenses and we learned the simple present tense. We know that the simple present tense is used for indicating or expressing the habitual action, then also expressing the universal truths or the future events which are already arranged, or sometimes the fact, and also in some exclamatory sentences especially started with the here and there, etc. We also learned the structure of the simple present tense. Now what is the structure of this simple present tense? Subject, then the base form of a verb or V1 form, then object or complement. I have told you that how to identify the simple present tense. If in a sentence there is a base form of a verb or root form of a verb or first form of a verb, then it is a simple present tense. Simple present tense ओळखायचा कसा? जर व्हर्बचा काय दिला असेल, बेस फॉर्म दिला असेल, सिम्पली बेस फॉर्म, त्याच्यासोबत काहीही दुसरं नाही, हेल्पिंग व्हर्ब वगैरे नाही, तेव्हा तो काय असतो? सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो. ओके. नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स अँड द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. फर्स्ट ऑफ ऑल वी टेक द प्रेझेंट कंटिन्युअस और प्रेझेंट प्रोग्रेसिव टेन्स. ओके. वी कॅन से इट द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स और प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. याची दोन्हीही नावं आहे, कंटिन्युअस पण आहे आणि प्रोग्रेसिव्ह आहे, दोन्ही एकच आहे. ओके. आता इथे स्ट्रक्चर, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ दिस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स? सब्जेक्ट प्लस एम इज आर. वी कॉल्ड इट द टू बी इज इन प्रेझेंट टेन्स, है ना. वी हैव लर्नड इट इन द verb section, the auxiliary verbs to form of to be's, and these me's are the form of to be's in present tense. We use these me's are in the present continuous tense. Then the V4 form, V4 form means ing form, ing form, or we call it the present participle form, then object or complement. पहा हे स्ट्रक्चर कसं आहे. पहिल्यांदा सब्जेक्ट, मग एम इज किंवा आर यापैकी तुम्हाला काय घ्यायचं आहे? टू बीचा फॉर्म घ्यायचा आहे. अर्थातच तो कशावर डिपेंड असेल? त्या सब्जेक्टवर. अकॉर्डिंग टू सब्जेक्ट यू हॅव टू चूज दिस एम इज आर, अँड देन आय एन जी फॉर्म ऑफ अ व्हर्ब और द प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म ऑफ अ वर्ब, ऑब्जेक्ट अँड कॉम्प्लिमेंट. नंतर आय एन जी फॉर्म घ्यायचा व्हर्बचा आणि ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट. लक्षात काय ठेवायचं याच्यामध्ये? हा एवढाच पार्ट लक्षात ठेवायचा. बघा, एम इज आर प्लस V4 फॉर्म और आय एन जी फॉर्म ऑफ अ वर्ब. कंटिन्युअस टेन्स म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? तर एम इज आर प्लस आय एन जी फॉर्म ऑफ अ वर्ब. ओके. एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची, जिथे कुठे कंटिन्युअस हे नाव येतं किंवा प्रोग्रेसिव्ह हे नाव येईल, टेन्सच्या नावामध्ये कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह जेव्हा नाव येतं तेव्हा तिथे व्हर्बचा नेहमी आय एन जी फॉर्म यूज करतात. म्हणजे ही ट्रिक आहे लक्षात ठेवण्याची. आलं का लक्षात? तिथे व्हर्बचा नेहमी काय येतो? आय एन जी फॉर्म आपल्याला दिसतो. जिथे काय असेल, मी काय म्हटलं, कंटिन्युअस किंवा काय नाव येईल? प्रोग्रेसिव्ह असं नाव येईल ज्या टेन्सच्या नावामध्ये. ओके. तर इथे व्हर्बचा आपण काय घेतला? आय एन जी फॉर्म घेतला. म्हणजे लक्षात काय ठेवायचं पुन्हा सांगते मी, की टू बीच इथे आपल्याला एम इज आर प्लस V4 किंवा एम इज आर प्लस आय एन जी फॉर्म ऑफ व्हर्ब. म्हणजे कोणता टेन्स झाला? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स और प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. आता व्हॉट आर द युजेस ऑफ present continuous tense? But to express an action which is going on at the time of speaking. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स जेव्हा असतो, इट एक्सप्रेस ॲन ॲक्शन विच इज गोईंग ऑन, विच इज नॉट कम्प्लिटेड. आलं का लक्षात? ही ॲक्शन सुरू असते, संपलेली आहे का नाही, त्याला इनकम्प्लीट ॲक्शन म्हणू आपण. काय म्हणू शकता तुम्ही त्याला? इनकम्प्लीट ॲक्शन. ॲक्शन इज इनकम्प्लीट इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे तिथे तुमची ॲक्शन कंप्लीट झालेली नाही, ती सुरू आहे. फॉर एक्झाम्पल, नाऊ आय एम टीचिंग यू, आय एम टीचिंग यू टेन्सेस. मग आता आय एम टीचिंग यू, तर ही ॲक्शन सुरू आहे ना माझी, संपलेली आहे का? नाही. देअरफॉर मग ते सेंटेन्स जे आहे, मी म्हटलं आय एम टीचिंग यू, हे कशामध्ये झालं? प्रेझेंट कंटिन्युअस. आलं का लक्षात? ही ॲक्शन कंटिन्युअसमधली झाली, प्रेझेंट कंटिन्युअसमधली. सेकंड आहे टू शो ॲन ॲक्शन दॅट एक्सपेक्टेड टू टेक प्लेस इन नियर फ्युचर. म्हणजे येणाऱ्या भविष्यामध्ये जर काय असेल, एखादी गोष्ट आपल्याला सांगायची असेल तर आपण ती सांगू शकतो गोईंग टूचा यूज करून. वी हॅव ऑलरेडी
डिस्कस अबाउट द गोइंग टू है ना, अँड वी हॅव ऑल्सो मेड अ कन्स्ट्रक्शन ऑफ अ गोइंग टूचा यूज करून आपण काय करू शकतो, नियरेस्ट फ्युचर जे असतं ते पण आपण फ्युचर ॲक्शन सांगू शकतो. तर इथे पहा काय सांगितलं, पहिला यूज टू एक्सप्रेस अन ॲक्शन विच इज गोईंग ऑन ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग. जी ॲक्शन काय असते, नेहमी सुरू असते, जी ॲक्शन सुरू असेल तेव्हा आपण ती सांगण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअसचा यूज करू, किंवा नियरेस्ट फ्युचरमधली एखादी ॲक्शन सांगण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअसचा यूज करतो. आता हिअर आय हॅव टेकन द सेम एक्झाम्पल, द काऊ इज इटिंग ग्रास. इन सिम्पल प्रेझेंट टेन्स आय टूक द काऊ इट्स ग्रास असं घेतलं होतं आपण. आता इथे काय झालं, काऊ इज इटिंग ग्रास, कारण आता आपल्याला तिथे V1 फॉर्म होता सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, बरोबर आहे की नाही. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये व्हर्बचा फॉर्म कोणता होता, रूट फॉर्म किंवा बेस फॉर्म होता, V1 फॉर्म होता. इथे तो चेंज झाला, इथे तो कोणता फॉर्म झाला, V4 फॉर्म, आणि इट कम्स अलॉंग विथ द टू बी, आणि कुणासोबत येतो, हा टू बी सोबत येतो. म्हणून इथे बाकी चेंज झाला का, कुठे सब्जेक्ट काऊ जसाच्या काय आहे तसाच आहे. हे काय आहे, टू बीचा फॉर्म आहे, काऊ नंतर काय लागेल, इज लागेल. मग नंतर इटिंग हा काय झाला इथे, V4 फॉर्म, V4 और काय म्हणू आपण त्याला, प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म आला इथे. आणि ग्रास ऑब्जेक्टही जसंच्या तसं आहे, म्हणजे फक्त हा पार्ट एवढा चेंज झाला आहे, बरोबर आहे ना. सिम्पल प्रेझेंटचा प्रेझेंट कंटिन्युअस करताना फक्त या व्हर्बमध्ये चेंज होतो आणि हेल्पिंग व्हर्ब इथे ॲड होतो, एवढाच पार्ट चेंज होतो, बाकी जसाच्या तसाच असतो. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तेवढं लक्षात जर तुम्ही ठेवलं की कुठे चेंज होणार आहे, व्हर्बचा फॉर्म कसा चेंज होतो, तर तुम्हाला सगळे टेन्सेस सहज लक्षात राहतात. मग आता इथे मराठीत जर मला लिहायचं झालं तर मी काय लिहिलं, इथे गाय गवत खात आहे, म्हणजे तिची प्रोसेस कशी आहे, सुरू आहे, बरोबर आहे की नाही. जी ॲक्शन आहे ती काय आहे, कंटिन्यू आहे, द ॲक्शन इज गोईंग ऑन हिअर. म्हणून इथे ती गाय गवत खात आहे, तिची ॲक्शन सुरू आहे, संपलेली नाही आहे. पाहत सेकंड आहे, ही इज डुईंग एक्सरसाइज. अगेन इथे सब्जेक्ट काय झाला, ही इज अ टू बी, डुईंग V4 फॉर्म, एक्सरसाइज काय झालं इथे, ऑब्जेक्ट झालं, म्हणजे तो व्यायाम करत आहे असा याचा अर्थ होतो. थर्ड इज आय एम गोईंग टू वॉच अ मूवी. I here is a subject, is a to be, going V4 form, to watch is a infinitive, movie is a object. मग मी आता मूवी बघणार आहे, म्हणजे इथे फ्युचर इव्हेंट इथे आपण काय केलं आहे, प्रेझेंट कंटिन्युअसचा यूज करून आपण इथे फ्युचर इव्हेंट सांगितलेला आहे की मी आता काय बघेल, मूवी बघेल, म्हणजे फ्युचरमधली घटना आपण सांगितलेली आहे. तर आलं का हे लक्षात. इथे ॲक्शन काय होतं, ॲक्शन इज गोईंग ऑन हिअर, म्हणजे ॲक्शन सुरू असते, आलं का लक्षात. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये ॲक्शन ही सुरू असते. आणि सगळ्यात जास्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं इथलं की ॲमिजार प्लस V4, ॲमिजार प्लस ING फॉर्म ऑफ वर्ब असं त्याचं कन्स्ट्रक्शन आहे. ओके, द नेक्स्ट इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पुढचा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याचं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट. याच्यातलं एवढंच लक्षात ठेवायचं, हॅव हॅज प्लस V3 ऑर पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ अ व्हर्ब. पहा इथे काय दिलं आहे, सब्जेक्ट प्लस हॅव ऑर हॅज. आता मग कुठे हॅज लावायचं, कुठे हॅव लावायचं हे तुम्हाला माहीत असेल कदाचित, तरी पुन्हा सांगते की जिथे सिंग्युलर नाऊन किंवा प्रोनाऊन असेल तिथे तुम्हाला काय लावायचं आहे, हॅज लावायचं आहे. आणि जिथे प्ल्युरल असेल तिथे काय लावायचं, हॅव लावायचं आहे. फक्त त्याच्यातलं एक्सेप्शनल आहे आय आणि यू. ओके, नाही तर मग सिंग्युलर नाऊन असलं तर तुम्ही हॅज लावाल, प्ल्युरल असेल तर तुम्ही हॅव लावाल. सिंग्युलर प्रोनाऊन असेल एक्सेप्ट आय अँड यू तर तुम्ही हॅज लावायचं, आणि प्ल्युरल प्रोनाऊन असेल तर तुम्ही काय लावायचं, हॅव लावायचं. ओके, नंतर आहे इथे युजेस सांगितले आहे पाहिजे. टू शो ॲन ॲक्शन दॅट हॅज जस्ट बीन कम्प्लिटेड. जी ॲक्शन नुकतीच काय झाली आहे, कंप्लीट झालेली आहे, नुकतीच ती ॲक्शन कंप्लीट झाली आहे प्रेझेंटमध्ये, तिथे आपण काय लावतो, तिथे या टेन्सचा आपण यूज करतो.
किंवा सेकंड आहे टू शो द पास्ट इव्हेंट हुज टाईम इज नॉट मेन्शन. एखादा पास्ट इव्हेंट असतो पण त्याचा टाईम मेन्शन केलेला नसतो, तर अशा वेळी पण हे पण आपण या प्रेझेंट परफेक्ट टेन्समधून काय करू शकतो, एक्सप्रेस करू शकतो. म्हणजे जनरली जसा सिम्पल पास्ट असतो, आता पुढे आपण शिकणारच आहे सिम्पल पास्ट, तर सिम्पल पास्टला इक्विव्हॅलंट असा हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स असू शकतो. म्हणजे एखादी गोष्ट झाली बा पास्टमध्ये पण टाईम मेन्शन केलेला नाही आहे तिथे, तर मग अशा वेळी आपण त्याला काय करतो, या प्रेझेंट परफेक्टमध्ये आपल्याला ती गोष्ट सांगता येईल. ओके, आता सेंटेन्स पाहू आपण. द काऊ हॅज इटन ग्रास. अगेन आय हॅव टेकन द सेम सेंटेन्स. द काऊ इज अ सब्जेक्ट, देन वी पुट अ हॅज हिअर बिकॉज काऊ इज अ सिंग्युलर नाऊन. इथे मी हॅजच का घेतलं, कारण काऊ हा काय आहे, सिंग्युलर नाऊन आहे. इटन इज अ V3 फॉर्म ऑफ वर्ब, पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ अ वर्ब, अँड ग्रास इज अ ऑब्जेक्ट हिअर. आता इथे मराठीत जर मी लिहिलं तर कसं होईल पहा. गायीने गवत खाल्ले आहे, म्हणजे ॲक्शन इज कम्प्लिटेड हिअर. तिची ॲक्शन पूर्ण झाली आहे, गवत खाण्याची ॲक्शन तिची काय झाली आहे, इथे पूर्ण झालेली आहे. गायीने गवत खाल्ले आहे म्हणजे ॲक्शन इज कम्प्लिटेड. म्हणून टू शो an action that has just completed, we use the present perfect tense. Second is he has just finished his task. Again, who is the subject here? He. Then we write the has. Finished is a V3 form and his task is a object. Therefore here is also subject plus has plus V3 plus object, किंवा has plus V3 आलं म्हणजे काय झाला, तो प्रेझेंट परफेक्ट झाला. नेक्स्ट शी हॅज गिवन हर बुक टू मधू. तिने पहा, शी हॅज गिवन हर बुक टू मधू. शी इज अ सब्जेक्ट हिअर, गिवन इज अ V3 फॉर्म, हिअर आय राईट द हॅज हेल्पिंग वर्ब, हर बुक इज अ ऑब्जेक्ट अँड टू मधू इज अ कॉम्प्लिमेंट. हॅज प्लस काय आलं इथे, V3 आलं म्हणजे काय झाला, तो प्रेझेंट परफेक्ट. पण इथे हा प्रेझेंट परफेक्ट जस्ट पास्टसारखी ॲक्शन करतो आहे की तिने तिचे पुस्तक मधूला दिले होते म्हणजे काय झालं, मधूला दिलेले आहे म्हणजे पास्टमध्ये कधीतरी दिलेले आहे. इथे काही टाईम इंडिकेट केलेला नाही, म्हणून इथे तो आपल्याला जनरली सिम्पल पास्टसारखा इथे याचा यूज केला गेलेला आहे. लक्षात काय ठेवायचं, मग प्रेझेंट परफेक्ट म्हटलं की स्ट्रक्चर कोणतं, हॅव हॅज प्लस V3. कोणतं स्ट्रक्चर येईल, हॅव हॅज प्लस V3. अँड फॉर व्हॉट वी यूज इट, टू शो द टू शो an action which is just completed or which has just completed. म्हणजे एखादी ॲक्शन जी नुकतीच काय झाली आहे, पूर्ण झालेली आहे प्रेझेंटमध्ये, ती इंडिकेट करण्यासाठी आपण या प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करतो. ओके, वी आर गोइंग टू लर्न अबाउट द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. What is the name of this tense? Present perfect continuous tense. First of all, we see the structure of this tense. पहिल्यांदा आपण याचं काय बघूया, स्ट्रक्चर पाहूया. सुरुवातीला काय लिहायचं आपल्याला, सब्जेक्ट, देन वी राईट हॅव ऑर हॅज, देन राईट बीन, देन V4 आणि देन ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट. पहा, पण सगळ्यात जास्त आपल्याला याच्यात लक्षात काय ठेवायचं आहे, हॅव हॅज बीन प्लस V4. म्हणजे हा जो पार्ट आहे हा याच्यामध्ये काय आहे, बाकीच्या टेन्सपेक्षा वेगळा आहे. काही इथे याला नावच काय आहे, प्रेझेंट परफेक्ट आणि कंटिन्युअस. म्हणजे परफेक्ट कंटिन्युअसचं ब्लेंडिंग इथे तुम्हाला दिसते. इथे आपण हॅव हॅज आपण हे पण परफेक्टमध्ये यूज केलं होतं आणि V4 आपण कंटिन्युअसमध्ये यूज केलं होतं. याचं ब्लेंडिंग इथे कशाने करतो आहे, आपण बीननी करतो आहे. म्हणून इथे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, हॅव हॅज प्लस बीन प्लस V4. हे जिथे दिसेल तुम्हाला तो टेन्स काय असेल, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असणार आहे. किंवा हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं काय आहे, स्ट्रक्चर आहे. पुन्हा एकदा वाचू, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट. आता याचा यूज काय आहे, व्हॉट इज द यूज ऑफ धिस प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. It is used to show an action which started in the past, and is still continuing in present. काय म्हटलंय पहा इथे की इट इज यूज टू शो अन ॲक्शन विच स्टार्टेड इन पास्ट. म्हणजे एखादी ॲक्शन जी पास्टमध्ये काय असते, सुरू झालेली आहे, पास्टमध्ये ती ॲक्शन सुरू झालेली आहे, बट इट स्टील कंटिन्युईंग इन प्रेझेंट. पण ती प्रेझेंटमध्ये काय आहे, कंटिन्यू आहे किंवा प्रेझेंटमध्ये पण ती ॲक्शन सुरू आहे. तर असं इंडिकेट करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स.
किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कोणती ॲक्शन इंडिकेट करतो? द ॲक्शन विच स्टार्टेड इन पास्ट बट गोज ऑन ऑर कंटिन्यूज इन प्रेझेंट. की एखादी ॲक्शन पास्टमध्ये सुरू झालेली आहे पण ती प्रेझेंटमध्ये पण कंटिन्यू होते आहे, तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा काय करतो? यूज करतो. आता आपलं जे मॉडेल सेंटेन्स आपण घेतलेलं होतं पहिल्या टेन्सपासून, सिम्पल प्रेझेंटपासून, द काऊ इट्स ग्रास, त्यालाच मी या टेन्समध्ये कन्व्हर्ट करते. पहा, अ काऊ काय होईल मग? अ काऊ हॅज नंतर काय लिहू आपण इथे? बीन, नंतर V4 फॉर्म म्हणजे इटचा काय झाला तो? इटिंग ग्रास. द काऊ हॅज बीन इटिंग ग्रास. इथे सब्जेक्ट कोणता झाला मग? काऊ. नंतर आपण काय लावलं इथे? हॅज बीन. देन वी राईट द V4 फॉर्म अँड देन राईट द ऑब्जेक्ट. म्हणजे याचा अर्थ काय होतो की गाय गवत खात आलेली आहे, म्हणजे तिने पास्टमध्ये ती ॲक्शन सुरू केली आहे आणि प्रेझेंटमध्ये पण ती काय आहे? कंटिन्यू आहे. आलं का लक्षात? म्हणून हे सेंटेन्स मुद्दाम आपण एक सेंटेन्स 12ही टेन्सेसमध्ये घेतो आहे, कारण त्याचा चेंज कसा कसा होत जाईल आपल्याला बघायचं आहे. पहा, इथे तुमच्या लक्षात आलं असेल सब्जेक्ट तोच आहे, ऑब्जेक्ट तोच आहे, फक्त काय बदललेलं आहे इथे? तुमच्या व्हर्बचा फॉर्म बदललेला आहे. आपण इथे हॅज बीन ॲड केलं आणि व्हर्बचा फॉर्म कोणता घेतला आहे? प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म घेतला. ओके, अजून एखादं सेंटेन्स आपण घेऊ इथे. पाहता, शी हॅज बीन working, she has been working as a teacher for 10 years. म्हणजेच काय इथे सब्जेक्ट काय झाला? शी हॅज बीन वर्किंग इज अ V4 ॲज अ टीचर. इट्स अ कॉम्प्लिमेंट फॉर 10 years. इट इज अ कॉम्प्लिमेंट म्हणजे ती टीचर म्हणून गेल्या 10 वर्षापासून काम करत आलेली आहे. म्हणजे 10 वर्षापासून करते आहे, म्हणजे पास्टमध्येही करत होती आणि अजूनही करते आहे, म्हणून ती ॲक्शन इंडिकेट करण्यासाठी आपण हे सेंटेन्स घेतलं. तर कसं काय इंडिकेट करतो मग हा टेन्स? एखादी ॲक्शन पास्टमध्ये सुरू होते आणि प्रेझेंटमध्ये कंटिन्यू असेल तर मग आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज करतो. आणि याचं स्ट्रक्चर इथे दिलेलंच आहे. सब्जेक्ट प्लस हॅज प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट. ओके, आता हे आपले 4ही टेन्स झाले. पहा, प्रेझेंट टेन्सचे 4ही टाईप मी तुम्हाला शिकवले. पहिल्यांदा सिम्पल प्रेझेंट, मग प्रेझेंट कंटिन्युअस, मग प्रेझेंट परफेक्ट आणि मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. तर ओव्हरऑल आपल्याला एका याच्यामध्ये लक्षात यासाठी हा एक माइंड मॅप किंवा टी डायग्राम मी इथे काढलेली आहे की प्रेझेंट टेन्स मग त्याचे टाईप्स कोणते, त्यांचं कन्स्ट्रक्शन कसं शॉर्टमध्ये आहे आणि त्याचं एक्झाम्पल तुम्हाला इथे मी दिलं आहे. आता इथे पहा, पहिल्यांदा काय लिहिलं आहे? हा प्रेझेंट टेन्स. आता विचार द 4 फॉर्म्स ऑफ प्रेझेंट टेन्स. सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे सिम्पल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. देन व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन ऑफ सिम्पल प्रेझेंट? काय लक्षात ठेवायचं आहे सिम्पल प्रेझेंटमध्ये? V1 फॉर्म. काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला? V1 वर्बचा रूट फॉर्म सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतो. कंटिन्युअसमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ॲमीज आर प्लस V4. काय लक्षात ठेवायचं आहे? ॲमीज आर प्लस V4. ॲमीज आर मीन्स फॉर्म ऑफ टू बी इन प्रेझेंट प्लस द प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म. काय म्हटलं मी? फॉर्म ऑफ टू बी इन प्रेझेंट. कोणत्या टू बीचे फॉर्म्स प्रेझेंटमधले? एम इज आर आणि त्याच्यासोबत अलॉंग विथ द प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म ऑफ अ व्हर्ब मीन्स ING फॉर्म ऑफ अ व्हर्ब. देन आहे प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्टमध्ये आपल्याला हॅव हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल फॉर्म व्हर्बचा लक्षात ठेवायचा आहे. आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये हॅव हॅज प्लस बीन प्लस इथे आपल्याला पाहिजे आहे कंटिन्युअस फॉर्म, म्हणजेच कोणता ING फॉर्म पाहिजे आहे व्हर्बचा, प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म पाहिजे. हॅव हॅज प्लस बीन प्लस प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म ऑफ अ व्हर्ब. ओके, आता आपण एकच एक्झाम्पल घेतलं, ते कसं चेंज झालं पाहू. आय राईट अ लेटर. याच्यातला राईट हा व्हर्ब आहे कोणत्या फॉर्ममध्ये दिला आहे? V1 फॉर्ममध्ये दिला आहे. याला कंटिन्युअस करायचं आहे, सब्जेक्ट तोच राहतो आय. चेंज कशात झाला? आपल्याला काय लिहायचं आहे? एम इज आर प्लस V4 म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म लिहायचा आहे एम इज आर सोबत. मग आय नंतर एम हा टू बी लागतो म्हणून एम लिहिला. रायटिंग म्हणजे हा काय झाला? V4 फॉर्म. बाकी लेटर ऑब्जेक्ट आहे जसंच्या तसंच राहतं.
इथे चेंज करताना परफेक्टमध्ये कुठे चेंज करावं लागेल, फक्त आपल्याला या ॲमच्या ऐवजी इथे काय येईल, हॅव येईल. म्हणजे आय हॅव, आलं का लक्षात. इथे आपल्याला काय लिहायचं आहे, हॅव. काय हा जो फॉर्म आहे हेल्पिंग व्हर्बचा तो चेंज झाला आणि व्हर्बचा फॉर्म चेंज झाला. इथे V4 म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म आहे, इथे V3 म्हणजेच काय झाला, हा पास्ट पार्टिसिपल फॉर्म आला. देन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये आपल्याला हॅव बीन प्लस V4 यूज करायचा आहे. मग सब्जेक्ट तोच राहील, ऑब्जेक्ट तोच राहील, फक्त काय होतो इथे हेल्पिंग व्हर्बचा फॉर्म काय होतो, चेंज होतो आणि इथे व्हर्बचा फॉर्म चेंज झाला. मीन्स हॅव बीन प्लस काय आला, इथे V4 आलं. म्हणजे तुम्ही नुसतं या डायग्रामकडे जरी पाहिलं तरी तुम्हाला हे आपण चारही टेन्स शिकलेले लक्षात येतात. एक अजून एक्झाम्पल मी इथे लिहिलं आहे, ते पुन्हा एकदा पाहू. पहा, शी वर्क्स हार्ड. शी वर्क्स हार्ड. पहिल्यांदा याच्यातनं आपल्याला काय करायला लागेल, टेन्स काय करायचं आपल्याला त्यातला शोधायचा. मग टेन्स कसा शोधायचा, तर काय करायचं, पहिल्यांदा सब्जेक्ट कोणता आहे, हू वर्क्स हार्ड, शी वर्क्स हार्ड, देअरफॉर इट इज अ सब्जेक्ट. मग ॲक्शन कोणती आहे, वर्क्स. कोणता फॉर्म दिला आहे, हा V1 फॉर्म दिला किंवा याला S फॉर्म पण आपण म्हणतो. आणि हार्ड हे काय झालं, याच्यातलं कॉम्प्लिमेंट झालं. ॲक्च्युली ते काय आहे, ॲडव्हर्ब आहे. त्याच्यानंतर मग आता इथे आपल्याला याला कोणता टेन्स झाला, हा V1 फॉर्म आला. म्हणजेच काय झाला, हा सिम्पल प्रेझेंट टेन्स. याच्यामध्ये टेन्स कोणता आहे, हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. मग याला नाव लिहू आपण, काय आहे याचं नाव, सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता मला याला दुसऱ्या टेन्स म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर मी कसं करेल, पहा. प्रेझेंट कंटिन्युअस काय करावं लागेल, सब्जेक्ट तोच. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये काय घ्यायचं आपल्याला, एम इज आर प्लस V4. मग मी काय घेईल, शी इज लागेल इथे. V4 फॉर्म वर्कचा काय होईल, वर्किंग होईल. शी इज वर्किंग आणि कॉम्प्लिमेंट जसंच्या तसं राहील, हार्ड. ओके. नेक्स्ट परफेक्ट टेन्स येईल, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये काय येईल, पहिल्यांदा सब्जेक्ट येईल शी, नंतर काय येईल हॅज ऑर हॅव, म्हणजे इथे काय येईल हॅज, शी हॅज. V3 फॉर्म येईल व्हर्बचा, म्हणजेच पास्ट पार्टिसिपल फॉर्म येईल व्हर्बचा, वर्क हार्ड. पुन्हा पुन्हा सांगते मी, चेंज फक्त तुमच्या व्हर्बच्या फॉर्ममध्ये हेल्पिंग व्हर्बमध्येच होतो, बाकी कुठेच होणार नाही जेव्हा आपण टेन्सला दुसऱ्या टेन्समध्ये कन्व्हर्ट करतो. आता कोणता राहिला आपला, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पहा, सब्जेक्ट तोच शी, नंतर आपल्या फॉर्म्युल्यानुसार काय जातो आपण, स्ट्रक्चरनुसार हॅज. हॅज नंतर काय येईल पुढे, परफेक्ट कंटिन्युअसमध्ये बीन. मग ह्याचा प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म म्हणजे V4 फॉर्म, मीन्स इथे काय येईल मग वर्किंग आणि इथे काय येईल हार्ड. ओके. मला असं वाटतं तुम्हाला टेन्स ओळखता येत असेल, हे चारही टेन्स ओळखता येतील आणि यांना एकमेकांमध्ये तुम्हाला कन्व्हर्ट पण करता येईल. आलं का लक्षात. याचे एक्झाम्पल्स तुम्हाला मी दिलेले आहे, टेन्स आयडेंटिफाय करायला दिलेले आहे. म्हणजे सध्या मी तुम्हाला फक्त प्रेझेंट टेन्सवरच या एक्सरसाइजमध्ये एक्झाम्पल दिले, टेन्स आयडेंटिफाय करायला पण दिले आणि नंतर टेन्स एकमेकांमध्ये चेंज करायला पण दिले. कारण हे दोन्ही टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये विचारतात. एक तर आयडेंटिफाय द टेन्स येतो, नाही तर दुसरा मग चेंज द टेन्स ॲज पर गिव्हन इन्स्ट्रक्शन. तुम्हाला ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या असतात त्या पद्धतीने टेन्स चेंज करायचा असतो. आणि अर्थातच ह्या टेन्सचा यूज तुम्हाला पुढे प्रत्येक आपण जे ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शन शिकतो तिथे खूप जास्त होतो, रायटिंग स्किलमध्ये पण होतो. म्हणून हे स्ट्रक्चर्स सगळे काय करायचे, लक्षात ठेवायचे. मी तुम्हाला त्याही दिवशी सांगितलं, रटायचे नाही. कारण आपल्याला कोणतंही स्ट्रक्चर विचारलं अधूनमधून तरी सांगता आलं पाहिजे. तुम्ही ते रटले की तुम्ही ते सिक्वेन्सनेच तुम्हाला सांगता येतात म्हणून रटायचे नाही. तर काय करायचं, आपल्याला लक्षात असे ठेवायचे की कोणताही अदनामधला टेन्स विचारला तुम्हाला, कोणतंही नाव विचारलं, सिरियली जरी नाही विचारलं, मधलंही विचारलं तरी तुम्हाला पटकन तसा कन्स्ट्रक्शन सांगता यायला पाहिजे. ठीक आहे. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पास्ट टेन्स.